लातूरच्या औसा रोडमधील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना रात्री जेवणातून विषबाधा झाली। यामध्ये 324 पैकी 60 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास होत होता। सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान जेवणात पाल आढळल्याची चर्चा आहे। तेव्हा लातूरमधल्या औसा रोडवरच्या शासकीय वसतिगृहातला सगळा हा प्रकार आहे। 324 पैकी 60 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती आहे। या 60 विद्यार्थिनींना जेवणानंतर मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला। सध्या या सगळ्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान जेवणामध्ये पाल आढळल्याची चर्चा सध्या सर्वत्र होते आहे। जवळपास 55-60च्या आसपास मुली इथं आलेल्या आहेत आणि या मुलींना फूड पॉइझनिंगचाच प्रकार झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वाटते। कारण सगळ्या मुलींची हिस्ट्री जर बघितली तर जेवण केल्यानंतर एखाद्या तासानंतर मळमळ करणं आणि त्यातल्या काही 3-4 मुलींना वॉमिटिंग 1-2 होणं असा प्रकार घडलेला आहे। पण या बाबतीमध्ये जे काही दोषी असतील कोणी त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे। असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सुद्धा प्रशासकीय पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।